नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला असा प्रश्न येतो, सोमवार मंगळवार बुधवारचे सरासरी तापमान 28 सेल्सिअस आहे, मंगळवार बुधवार व गुरुवारचे सरासरी तापमान 32 सेल्सिअस आहे. जर सोमवारचे तापमान 28 सेल्सिअस असेल तर गुरुवारचे तापमान किती? अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर काय करायचं? सर्वप्रथम पाहायचं की आपल्याला किती वार दिलेले आहेत. सोमवार मंगळवार आणि बुधवार असे 3 वार दिलेले आहेत. जे वार दिले ते लिहून टाका. सोमवार मंगळवार आणि बुधवार. याचे सरासरी तापमान किती दिलेलं आहे तर 28. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे मंगळवार बुधवार व गुरुवार. मंगळवार बुधवार व गुरुवार जे दिले ते लिहा. मंगळवार बुधवार व गुरुवार. आणि हे किती दिलेलं आहे तर हे दिलेलं आहे 32 सेल्सिअस. इथे लिहून टाका 32. आता काय करायचं असतं तर पहिला वार जो असतो तो घ्यायचा. पहिला वार कोणता तर सोमवार. शेवटचा वार कोणता तर गुरुवार. पहिला वार सोमवार, शेवटचा वार गुरुवार. याच्या मधात द्यायचं वजाचं चिन्ह आणि वजाचं चिन्ह दिल्याच्या नंतर ह्याची सुद्धा वजाबाकी करायची. 28 मधून 32 गेल्याच्या नंतर वजा 4 राहतात आणि बघायचं एका गटामध्ये किती वार दिलेले आहेत. तर एका गटात आपल्याला 3 वार दिलेले आहेत, सोमवार मंगळवार आणि बुधवार. हे जे 3 वार दिलेले असतात याला 3 न गुणिले करायचा. 3 न गुणिले केल्याच्या नंतर याचं उत्तर येतं वजा 12. वजा 4 गुणिले 3 वजा 12. हे वजा 12 इथे लिहायचे. म्हणजे याचा अर्थ काय तर सोमवारच्या आणि गुरुवारच्या तापमानामधला जो फरक आहे तो वजा 12 आहे. दिलेला कोणता आहे तर सोमवार दिलेला आहे. किती आहे 28 सेल्सिअस. जो दिलेला असेल तो लिहा. 28 सेल्सिअस दिलेला आहे वजा गुरुवार बरोबर वजा 12. आता गुरुवार इथंच राहू द्या. या वजा 12 सोबत हे 28 पक्षांतर करू. काय होईल गुरुवार बरोबर वजा 12 वजा 28. आता याचं उत्तर जर काढलं आपण तर याचं उत्तर येते वजा 40. गुरुवार वजा आहे, 40 सुद्धा वजा आहे. तर आपल्याला काय करायचंय गुरुवारला प्लस करायचंय आणि या 40 ला सुद्धा प्लस करायचंय. मग काय होईल तर गुरुवार बरोबर 40 सेल्सिअस. तर गुरुवारचे तापमान किती तर 40 सेल्सिअस. आपल्याला विचारलं कोणतं तर आपल्याला विचारलं होतं गुरुवारचे तापमान किती. आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे 40 सेल्सिअस. ओके, धन्यवाद.